हॅलो सगळ्यांना नमस्कार। तर आज आहे होळी आणि होळीसाठी मला आपलं महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल फूड म्हणजेच पुरणपोळी आणि कटाची आमटी ते बनवायचं होतं आणि त्यासाठी मला काही इंडियन ग्रोसरीज हवी होती, म्हणून मी निघाली आहे इंडियन सुपरमार्केटमध्ये। तर मी राहते तिकडनं इंडियन सुपरमार्केट हे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि आज ॲक्च्युली वेदर पण खूप चांगलं आहे, सनी वेदर आहे आणि थंडी पण कमी आहे। सो त्याच्यामुळे मी म्हटलं की आज ठीक आहे आपण चालतच निघूयात। तर मी निघाली आहे आणि आता जाऊयात आपण इंडियन सुपरमार्केटमध्ये। सो हे आहे चर्च आणि इथे हे बुक्स आहेत, त्याच्याची मी लास्ट टाईमसुद्धा एक व्हिडिओ बनवली होती की जर आपल्याला कुठेही बुक्स रीड करायचे असतील तर बुक्स लायब्ररीसारखे बुक्स असतात आणि जर्मनीमध्ये हे खूप ठिकाणी असतात, रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला। मी पण असे मलासुद्धा बुक्स वाचायला आवडतात, तर मी सुद्धा जाते आणि आपल्या इंग्लिश लँग्वेजमधले, कारण की मला जर्मन इतकं अजून कळत नाही आहे, त्याच्यामुळे मी इंग्लिश बुक्स प्रेफर करते। सो जाऊयात आता आपण पुढे। तर तुम्ही बघू शकता की जर्मनीमध्ये रस्ते क्लीन अँड क्लिअर असतात, कुठेही थोडाही कचरा दिसत नाही, तसे जागोजागी डस्टबिन असतातच। सो मी आता आली आहे सुपरमार्केटला आणि मला काही भाज्या घ्यायच्या होत्या आपल्या ट्रॉपिकल्स मार्केटमधल्या। तर मी थोडी कोरिअंडर घेतली आणि भाज्या घेतल्या 2-3, भेंडी आणि घेवड्याच्या शेंगा। सो इथे आपल्या इंडियन भाज्या असतात त्या सगळ्या मिळतात आठवड्यामध्ये। सो मी शॉपिंगसाठी आले होते, शॉपिंग म्हणजे ग्रोसरी शॉपिंग आणि भाज्या। सो इथे सगळ्या प्रकारची सुकी मच्छी, सुके मासे ते सुद्धा इझिली अवेलेबल असतं। आज वीकडे आहे आणि वीकडेजमध्ये इथे खूप कमी गर्दी असते, त्याच्यामुळे आज मी एकटीच आहे ॲक्च्युली ह्या सुपरमार्केटमध्ये, आज कोणीच नाही आहे। सो आपलं इंडियन सगळं इकडे मिळतं। तर पुरणपोळीसाठी मला मैदा आणि गूळ हे घ्यायचं होतं, सो ते शॉपिंग मी केली आणि घरी आले आणि पुरणपोळीचं प्रिपरेशन केलं, पुरणपोळी बनवली। पण मला ॲक्च्युली ते प्रिपरेशन करताना त्याची व्हिडिओ घ्यायला तेवढंसं जमलं नाही, पण मी फक्त थोडं पुरणपोळीचं शूट जसं जमेल तसं केलं। सो मी पुरणपोळी बनवली आणि कटाची आमटी बनवली आणि छान असं आम्ही आमचं जेवण, होळी स्पेशल पुरणपोळी जेवण असं एन्जॉय केलं। सो मला हे माझं जर्मनीमधलं ही होळी होती ती मला खूप आवडली आणि मी अगदी ट्रेडिशनल होळीसारखी होळी घरगुती साजरी केली। तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा।